पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकदीने प्रयत्न करणारे विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील हे एकत्र आलेत। सांगली लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला। सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उतरल्याचं दिसून येते। काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे सर्वजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आज प्रचारात उतरले। त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या रस्सीखेचानंतर महाविकास आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आता प्रचार सुरू केलाय। त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मातबर नेते आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळावी यासाठी तब्बल 3 महिने प्रचंड धावपळ करणारे आमदार विश्वजित कदम हे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र कदम यांनी आता आपला भूमिका स्पष्ट करत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त विश्वजित कदम हे आमदार असलेल्या पलूस तालुक्यात नुकतीच एक बैठक पार पडली आहे। त्यांनी आज सकाळपासून पलूस तालुक्यातील वसगडे, ब्रह्मनाळ, माळवाडी, भिलवडी, अंकलखोप या गावांना भेटी दिल्या। आज सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना आज आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत। या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील आमच्यासोबत आहेत। आता दिवस आणि वेळ कमी आहेत, उन्हाचे दिवस आहेत। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत लोकांचे, ज्येष्ठांचे, वयस्करांचे थोडेसे हाल होतात। या उन्हातानाच्या काळात परिस्थितीत देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे। अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी, वडीलधाऱ्यांनी काळजी घ्यावी। परंतु आज जसं वातावरण तापलंय तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रहारजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून करतायत। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला, जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। त्यांनी डबल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवलेला आहे आणि सांगली जिल्ह्याला एक पैलवानकीचा फार गौरवशाली इतिहास आहे। महाराष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीत तयार झालेत। त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फळामध्ये सुद्धा आलेले आहेत। पैलवान मारुती माने असो, पैलवान संभाजी पवार असो, असा एक इतिहास सांगली जिल्ह्याने पाहिलेला आहे। चंद्रहार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन, शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। म्हणून येणाऱ्या 7 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रहार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिलं असं मला विश्वास आहे।